Next, very simple chapter is microbes in human welfare. वेगवेगळ्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मग त्या बॅक्टेरिया, मेनली बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरस किंवा अन्य ऑर्गॅनिझम, सगळेच काही आपल्याला त्रासदायक आहेत अशातला भाग नाही. काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या फायद्याचे सुद्धा आहे आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला घरगुती काही प्रोडक्ट देतात, इंडस्ट्रियल प्रोडक्ट देतात, बायो फर्टिलायझर म्हणून वापरता येतात, बायो कंट्रोल यासाठी पण वापरता येतात. आणि या चॅप्टर मध्ये आपल्याला तेच डिटेल स्टडी करायचं आहे. मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर. मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर. अनेक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याचे उपयोग आपल्याला भरपूर आहेत. त्यातील काही आपण इथं स्टडी करणार आहोत. पहिला टाइप आहे मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्शन. आपण घरी अनेक प्रकारचे पदार्थ बनवत असतो आणि ते फूड प्रोडक्ट बनवण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. दुधापासून दही तयार करतो आपण, याच्यासाठी मायक्रोबचा वापर करतोच आहे. लॅक्टोबॅसिलस हे मायक्रोब्स त्यासाठी आपण यूज करतोच आहे. ब्रेड बनवतो आपण, ईस्ट हा मायक्रो ऑर्गॅनिझम त्यासाठी वापरतोय आपण. ईस्ट हे फंगस आहे, युनिसेल्युलर फंगस आहे. ऍस्ट्रोमायसिटिस या ग्रुप मधलं ते युनिसेल्युलर फंगस आहे, त्याचाही वापर आपण करतोय. आणि याच्याशिवाय अनेक प्रकारचे हाऊसहोल्ड प्रोडक्ट जे आहेत ते बनवण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करत आहोत. विशेषतः लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. काय करतो आपण लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन मध्ये? लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन मध्ये आपण काय करतो? जे दूध घेतलेलं आहे ते चांगलं गरम करतो, बॉईल करतो, कारण त्याच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला किल करायचे असतात. त्याच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला किल करायचे असतात आणि नंतर हे कोमट असलेलं दूध त्याच्यामध्ये आपण काय करतो? बटर मिल्क टाकतो, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लॅक्टोबॅसिला या बॅक्टेरिया असतात, LAB. या लॅक्टिक ऍसिडच्या बॅक्टेरिया ज्या आहेत त्या आपण त्याचा सोर्स टाकतो आणि 4 ते 5 तास आपण ठेवू शकतो रूम टेम्परेचरला आणि 4-5 तासांमध्ये दही तयार. इथं आपण लॅक्टोबॅसिला या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून दुधापासून दही तयार केलेलं आहे. आणि या दह्यामध्ये ऑर्गॅनिक ऍसिड तर आहेतच आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन B12 मिळत आहे. व्हिटॅमिन B12 आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. आणि याच्यापासून किंवा या लॅक्टोबॅसिला दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला तिथं ग्रो होऊ देतील का? नाही. जे डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम असतील त्यांना तिथं ग्रो होऊ देतील का? नाही. आणि मग हे जे दही आहे ते दही आपण काय करतो? लस्सी बनवण्यासाठी वापरतो,
श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, कितीतरी प्रकारचे असे प्रोडक्ट आहेत की ज्याच्यासाठी आपण दही वापरतो. लस्सी, त्यानंतर बटर मिल्क बनवायला वापरतोय. बटर मिल्क बनवायला वापरतोय आपण. त्याच्याबरोबर चीज प्रोडक्शन हे सुद्धा आपलं महत्वाचं एम आहे. चीज म्हणजे काय? पार्शियली डिग्रेड झालेलं कॉन्सन्ट्रेट केलेलं मिल्क फॅट आहे. जवळपास 400 प्रकारचे चीज आज अवेलेबल आहे. त्यामध्ये काही मेन चीज जे आहेत, स्विस चीज, रायबर्न चीज, रॉकफोर्ड चीज, असे काही टाईप मेन आहेत. चीज प्रोडक्शन साठी सुद्धा याचा वापर केला जातो. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर इडली आणि डोसा बनवण्यासाठी केला जातो. आपण काय करतो, ते इडली बनवण्यासाठी वापरलं जाणारं जे पीठ आहे ते रात्रभर फर्मेंटेशनच्या प्रोसेस साठी ठेवतो. आता हे फर्मेंट होत आहे म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले, 10-12 तास ते पीठ ठेवल्यानंतर मायक्रो तिथं यूज केले जातात. आणि मायक्रो काय करतात? फर्मेंटेशनची प्रोसेस करतात. आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी काय केलेलं असतं, CO2 रिलीज करतायत. कारण एनारोबिक रिस्पिरेशन मध्ये CO2 रिलीज होतो की बरं. CO2 रिलीज केल्यामुळं आपल्याला जी इडली मिळते ती इडली अशी फक्त पिठाचा गोळा नसून ते पफी म्हणजे फुगलेली इडली आपल्याला इथं CO2 रिलीज झाल्यामुळं मिळते. तर इडली डोसा हे बनवण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. दह्यासारखा दुसरा पदार्थ आहे योगर्ट. तोही बनवण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करतो. स्ट्रेप्टोकॉकस, थर्मोफिलस, लॅक्टोबॅसिलस अशा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून आपण योगर्ट मिळवतो. आणि त्याला लॅक्टिक ऍसिड तर आहे, ऍसिटाल्डिहाइड आहे आणि फ्लेवर आहे, स्वीट फ्लेवर त्याला असतो, फ्रूटचा फ्लेवर असतो. तर योगर्ट हा प्रोडक्ट बनवण्यासाठी आपण मायक्रोबचा वापर करतो. योगर्ट बनवण्यासाठी मायक्रोबचा वापर करतो. त्याचबरोबर ब्रेड बनवायचं आहे आपल्याला. ब्रेड बनवण्यासाठी जो मैदा आहे ते रॉ मटेरियल आहे. आणि ह्या मैद्यामध्ये काय करतो आपण, ईस्ट हा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतो. आता ईस्ट काय करणार आहे, अल्कोहोलिक फर्मेंटेशनची प्रोसेस करणार. आता फर्मेंटेशनच्या प्रोसेस मध्ये अल्कोहोल होईल तयार, ते इव्हॅपोरेट होईल आणि मग त्याच्याबरोबर CO2 बनतोय. आणि त्या CO2 मुळे तो जो ब्रेड बनतो तो सॉफ्ट बनतो, पोरस बनतो, असा एकदम फुगलेला दिसतो. तो CO2 रिलीज झाल्यामुळं त्याला आपण लिव्हेनिंग प्रोसेस म्हणतो. स्वेलिंग जे आपल्याला मिळतं ते स्वेलिंग जे ब्रेडचं झालेलं असतं ते CO2 रिलीज झाल्यामुळं त्याला लिव्हेनिंग प्रोसेस आपण म्हणतो. तर ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा ईस्ट सारखा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो. आणि ईस्ट काय करणार आहे, फर्मेंटेशनची प्रोसेस करणार आहे. तुम्हाला माहिती आहे ईस्ट दोन प्रकारचे यूज केले जातात. एक बेकर्स ईस्ट म्हणजे बेकरी इंडस्ट्री मध्ये वापरला जाणारा ईस्ट नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि बेवर्स ईस्ट ज्याचा पुढे रेफरन्स येईल. बेवर्स ईस्ट
हे अल्कोहोलिक फर्मेंटेशन म्हणजे अल्कोहोल बनवण्यासाठी, लिकर्स वेगवेगळे बनवण्यासाठी वापरला जाणारा ईस्ट नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. ब्रेड, त्याचबरोबर काय, उत्तप्पा, जिलेबी बनवण्यासाठी आपण मायक्रोब्स वापरतो. जिलेबी बनवण्यासाठी, ढोकळा बनवण्यासाठी आपण मायक्रोब्स यूज करतो. टुडे हे एक ट्रॅडिशनल ड्रिंक आहे, साऊथ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आणि कशापासून बनवलंय? फर्मेंटेशन ऑफ कोकोनट वॉटर. कोकोनट वॉटर आहे, त्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याच्यापासून टुडे हे ड्रिंक बनवलं जातं. आणि साऊथ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर याचा वापर केला जातो. म्हणजे घरगुती अनेक प्रकारचे प्रॉडक्ट बनवण्यासाठी मायक्रोबचा वापर केला. हे काही तुम्हाला माहिती नाही अशातला भाग नाही. परंतु थोडंसं आपल्याला रिव्हिजन पण त्यामधून होईल आणि आपल्याला MCQ कसे बनतात तेही इथं चर्चा करता येईल. इडली पफी का होते, ब्रेड सॉफ्ट पोरस का होतो, याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. आणि CO2 रिलीज झाल्यामुळं हे घडतंय, हे त्याचं आन्सर आपल्याला देता येईल. त्यानंतर मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड, आपण काही मायक्रो ऑर्गॅनिझम फूड म्हणून वापरणार आहे. आणि त्याच्यामध्ये मेन आर्टिकल ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे, सिंगल सेल प्रोटीन. स्पायरुलिनाचा वापर आपण करतो, मिथॅलोफायलसचा वापर आपण करतो, क्लोरेल्ला सारख्या अल्गीचा वापर आपण करतो, बॅसिलसच्या काही टाईप आहेत, सबटेलिस वगैरे, त्याचा वापर आपण करतो. कितीतरी प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण प्रोटीन भरपूर मिळवण्यासाठी प्रोटीनचा सोर्स म्हणून वापरू शकतो. म्हणजे इथं मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण फूड म्हणून केलेला आहे, फूड म्हणून केलेला आहे. मशरूमच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर हे काय मायक्रो ऑर्गॅनिझम नाही आहे, परंतु मशरूम हे फंगस आहे. आणि यातलं इडिबल पॉयझनस मशरूम सोडून द्या, पॉयझनस व्हरायटी ज्या आहेत, अमानिटा वगैरे, ह्या पॉयझनस आहेत. जेवढे कलर चांगले दिसतात इथं तेवढे डेंजर आहेत ते मशरूम. परंतु आज जे आहारामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट आपल्या येतात त्याच्यामध्ये मशरूम टॉपला राहील. मशरूम टॉपला राहील कारण या मशरूम मध्ये प्रोटीन भरपूर असतात, फॅट कमी आहे, कोलेस्ट्रॉल नाही, कार्बोहायड्रेट निग्लिजिबल आहेत, भरपूर विटॅमिन्स आहेत, भरपूर मिनरल्स आहेत, भरपूर प्रोटीन्स आहेत. आणि एवढा जर कंटेंट आपल्याला एकत्र मिळत असेल तर आपण याला म्हणू शकतो इट इज कन्सिडर्ड ॲज अ नॉनव्हेज ऑफ व्हेजिटेरियन पीपल्स. व्हेजिटेरियन पीपल्सनी तर मशरूमचा वापर सतत केला पाहिजे कारण आपल्याला प्रोटीन भरपूर पाहिजे. नॉनव्हेज घेणाऱ्या लोकांना प्रोटीन सहजासहजी अवेलेबल होतात, परंतु व्हेजिटेरियन पीपल्सना मात्र कमी अवेलेबल होतात आणि त्यांनी त्यासाठी मशरूमचा वापर केला पाहिजे. आता इथं जे कलर्ड व्हरायटी दाखवलेल्या आहेत, तुम्हाला कुठं तुम्ही बाहेर फिरायला गेल्यानंतर तुम्हाला जर अशा कलर्ड व्हरायटी दिसल्या तर त्या आणून काही भाजी करू नका, कारण या अमानिटा सारख्या व्हरायटी आहेत आणि या पॉयझनस आहेत. या पॉयझनस मशरूमच्या व्हरायटी आहेत, डेंजरस आहेत, यांचा वापर करायचा नाही. जायचं सरळ मार्केटमध्ये मिळतात तिथून आणायचं. आपण वैयक्तिक जाऊन काही मशरूम बाहेर एखाद्या ठिकाणी ग्रो झालेली दिसली म्हणून त्याची आणून भाजी करायची नाही.
सरळ मार्केटमधून खरेदी करायचं, कारण तिथं त्यांनी सगळं मेंटेन केलेलं असतं. आता मायक्रोब्स आपण पाहिले, फूड म्हणून काय काय वापरले जातात तेही आपण पाहिलं. आता इंडस्ट्रियल प्रोडक्ट अनेक प्रकारचे आपण बनवतोय. इंडस्ट्रियल प्रोडक्ट अनेक प्रकारचे आपण बनवतोय. म्हणजे आपण अल्कोहोलिक बेवरेज बनवतोय, अँटीबायोटिक्स बनवतोय, विटॅमिन्स बनवतोय, एन्झाइम्स बनवतोय, ऑर्गॅनिक ऍसिड बनवतोय, हॉर्मोन्स बनवतोय, डेअरी प्रोडक्ट बनवतोय. कितीतरी प्रकारचे इंडस्ट्रियल प्रोडक्ट आपण बनवतो आणि यातील बरेच इंडस्ट्रियल प्रोडक्ट बनवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण करतो. आता घरगुती आपण श्रीखंड, समजा श्रीखंड आहे, आम्रखंड आहे किंवा अशा प्रकारचे डेअरी प्रोडक्ट घरगुती वापरणं वेगळं आहे. परंतु इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावरती जर हे प्रोडक्ट बनवत असेल तर ते इंडस्ट्रियल झाले ना. जे अमूलचे प्रोडक्ट आहेत, वारणाचे प्रोडक्ट आहेत, हे इंडस्ट्रियल झाले, हे इंडस्ट्रियल प्रोडक्ट झाले. तर यात सुरुवातीला अल्कोहोलिक बेवरेजेस बनवणं. अल्कोहोल बनवायची प्रोसेस तशी इतिहास पूर्व 700 वर्ष, बिफोर 700 BC, त्यावेळेपासून ही प्रोसेस सुरू केलेली आहे. इजिप्त, ग्रीक आणि रोमन्स यांनी अल्कोहोल बनवायची प्रोसेस खरी सुरू केली. लुईस पाश्चर हा पहिला त्यामध्ये सायंटिस्ट असा होऊन गेला की त्यांनी बियर आणि बटर मिल्क मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्यानं, ईस्ट सारख्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्यानं त्यानं बनवले. आणि आज आपण अल्कोहोलिक फर्मेंटेशनच्या प्रोसेसनं हे सगळे प्रोडक्ट बनवतोय. तुम्हाला तर माहिती आहे, आपण शुगर इंडस्ट्री मधून जी मळी, मोलॅसेस, ती मोलॅसेस आपण काय करतो, एका फर्मेंटर मध्ये घेतो, त्याच्यामध्ये डायल्युशन करतो, कारण त्याच्यामध्ये भरपूर सुक्रोज शुगर आहे. आणि मग त्यामध्ये प्युअर स्ट्रेन सॅकॅरोमायसिस सर्वायसी म्हणजे ईस्ट, या मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्युअर स्ट्रेन त्यामध्ये आपण यूज करतो. अल्कोहोलिक फर्मेंटेशनची प्रोसेस होते 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 आणि अल्कोहोल तयार केलं जातं. जे बनवलं जाणारं अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये अनेक इम्प्युरिटीज असतात आणि म्हणून काही साखर कारखान्यांना डिस्टिलरी प्रोजेक्ट सुरू करायला परवानगी शासनानं दिलेली आहे. त्या डिस्टिलरी प्रोजेक्टच्या सहाय्यानं काय केलं जातं तर ते इम्प्युरिटीज कमी, मग पहिलं समजा 40% अल्कोहोल, 50% अल्कोहोल, 70% 80%, 90%, 95% ॲब्सोल्यूट अल्कोहोल. हे अल्कोहोल बनवलं जातं त्या डिस्टिलरीमध्ये आणि मग लॅबोरेटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर या अल्कोहोलचा वापर केला जातो. लॅबोरेटरीमध्ये, हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर याचा वापर केला जातो. वेगवेगळे मेडिसिन बनवण्यासाठी, आपल्या खोकल्याचे सगळे मेडिसिन त्याच्यामध्ये अल्कोहोल असतंच. आणि काही वर्षापूर्वी काय झालं, हे बेनेड्रिल कप सिरप वगैरे जे आहेत, गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की बेनेड्रिल कप सिरपचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलाय. इतका लोकांना खोकला कसं काय यायला लागला. मग त्याचा जरा रिसर्च केला तर त्यांच्या लक्षात आलं ही बेवडे मंडळी काय करते, बेनेड्रिल कप सिरपची बॉटल घ्यायची आणि त्यात पाणी टाकून अल्कोहोल भरपूर असल्यामुळं ती प्यायची. त्यांना त्या प्रकारची नशा येत होती. म्हणजे ज्या कामासाठी 300-400 रुपये मोजायचे ते काम जर 50 रुपयात होत असेल तर त्यांचा फायदा होता. आणि हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आल्यानंतर गव्हर्नमेंटनी मग त्याच्यात थोडंसं डायल्युशन केलं, अल्कोहोलचं प्रमाण कमी केलं असेल आणि
मेडिकल प्रॅक्टिशनरच्या परवानगीशिवाय, प्रिस्क्रिप्शन शिवाय खोकल्याचं औषध द्यायचं नाही, असा नियम तयार केला. म्हणजे रिसर्च बेवडे सुद्धा करतात हे यातून सिद्ध झालं. आणि त्यांच्यासाठी आपण बनवलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण अल्कोहोलिक बेवरेजेस बनवलेले आहेत. जे अल्कोहोलिक बेवरेजेस बनवतो आपण ते इथं दाखवलेले आहेत. तर इथं आपण बियर आणि वाईन जे बनवतो त्यामध्ये रॉ मटेरियलवर ॲक्शन करून डायरेक्ट आपण बियर किंवा वाईन बनवतो. इथं डिस्टिलेशनची प्रोसेस आपण करत नसतो बियर आणि वाईन बनवताना. यावर MCQ विचारला जाईल. परंतु हार्ड लिकर, जे हार्ड लिकर्स आहेत ते बनवताना मात्र डिस्टिलेशनची प्रोसेस केली जाते. आणि मग बियर प्रोडक्शन मध्ये पाहिलं तर माल्टिंग, मॅशिंग, फर्मेंटेशन या प्रोसेस त्यामध्ये असतात. आणि विस्की, ब्रँडी, रम, जीन, ओडका हे रशियामध्ये फेमस आहे. शेक हे जपानमध्ये फेमस आहे. हे डिस्टिलेशनच्या प्रोसेसनं बनवले जातात म्हणून त्यांना हार्ड लिकर असं म्हटलेलं आहे. आता बियर असेल तर बार्ली पासून जनरली बनवली जाते. मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वांसाठी ईस्ट आहे. याच्यामध्ये 4 ते 5% अल्कोहोल असतं. वाईन फ्रूट ज्यूस पासून, ग्रेप ज्यूस पासून बनवली जाते वाईन. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम तोच आहे, सॅकॅरोमायसिस सर्वायस. आणि त्याच्यामध्ये 7 ते 13% एवढं अल्कोहोलचं प्रमाण आहे. अल्कोहोलचं प्रमाण एवढं आहे. पण हार्ड लिकर्स जे आहेत त्या हार्ड लिकरमध्ये जीन, बार्ली किंवा राय हे रॉ मटेरियल यूज केलं. सॅकॅरोमायसिस इलिप्सॉइडस हा मायक्रोब त्यातला स्ट्रेन आहे, तो वापरला. 40 ते 45% त्यात अल्कोहोल असतं. ब्रँडी ॲपल किंवा ग्रेप किंवा चेरी या रॉ मटेरियल पासून बनवली जाते. मायक्रो ऑर्गॅनिझम तोच आहे. 40 ते 50% त्यामध्ये अल्कोहोल आहे. विस्की त्याच्यासाठी बार्ली, मेज, राईस हे रॉ मटेरियल वापरलं जातं. त्याच्यामध्ये 50% अल्कोहोल आहे. रम, शुगर केन मोलॅसेस, साखर कारखान्यामध्ये जी मळी असते त्यापासून रम बनवली जाते आणि त्यामध्ये 50% अल्कोहोल आहे. वोडका पोटॅटो पासून बनवला जातो. त्याच्यामध्ये 40 ते 55% अल्कोहोल आहे. आणि फेनी कॅश्यूनट पासून बनवली जाते. काजू फेनी ही गोव्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे हे अल्कोहोलिक बेवरेजेस जे आहेत ते बनवले जातात. हार्ड लिकर्स आहे ते. हे म्हणजे अल्कोहोल प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केलाय. जर यामध्ये ईस्ट नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम नसता तर आपल्याला अल्कोहोल सारखा महत्वाचा प्रोडक्ट पण मिळाला नसता. अल्कोहोल सारखा महत्वाचा प्रोडक्ट आपल्याला मिळाला नसता. आणि अल्कोहोल सारखा महत्वाचा प्रोडक्ट जो लॅबोरेटरीमध्ये अतिशय महत्वाचा आहे, हॉस्पिटलमध्ये अतिशय महत्वाचा आहे, मेडिसिन बनवायला अतिशय महत्वाचा आहे आणि देशाची किंवा राज्याची इकॉनॉमी इम्प्रूव्ह करायला सुद्धा अल्कोहोलिक बेवरेजेसच्या मदतीनं तो महत्वाचा आहे. तर हे प्रोडक्ट बनवण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करतो. त्याचबरोबर अँटीबायोटिक्स ही टर्म वाकसमन यांनी पहिली वापरलेली आहे.
आणि अलेक्झांडर फ्लेमिंगनी काय केलं, एक कल्चर बनवलं होतं, मायक्रो ऑर्गॅनिझमचं कल्चर बनवलं आणि त्या कल्चरमध्ये त्याला काही काही ठिकाणी जरा ग्रीनिश कलरचे काही स्ट्रक्चर तयार झालेले, काही मायक्रोब वाढलेले दिसले आणि ज्या भागात ते मायक्रोब आहेत त्याच्या आसपास असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम मारले गेलेले लक्षात आले. त्यांनी ते स्ट्रक्चर आयसोलेट केले आणि ते त्यांना सापडलं, हे काय आहे, पेनिसिलियम नोटॅटम हा मायक्रो ऑर्गॅनिझम मिळाला. आणि त्यांनी त्याच्या आसपास असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम मारले, तर त्या पेनिसिलियम नोटॅटमनं काय केलं, त्याच्या आसपास असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम मारण्यासाठी केमिकल बनवलं. एका सजीवानं बनवलेलं केमिकल दुसऱ्या सजीवाला मारण्यासाठी वापरलं जातं आणि म्हणून त्याला नाव दिलंय अँटी मीन्स अगेन्स्ट बायोटिक लाईफ. असे अँटीबायोटिक्स इथं त्याची सुरुवात अशी झालेली आहे. नंतर ते फ्लोरी आणि चेन यांनी ते मोठ्या प्रमाणात कमर्शियली हे पेनिसिलिन बनवलं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सैनिकांवर उपचार करण्यासाठी याच अँटीबायोटिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. आज 7,000 वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स अवेलेबल आहेत, परंतु त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग जे आहे ते आपण 100चं करतोय. स्ट्रेप्टोमायसिस ग्रायसस हा मायक्रो ऑर्गॅनिझम 41 पेक्षा जास्त अँटीबायोटिक्स बनवतोय आणि बॅसिलस सबटायलिस याच्यापासून 60 वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स बनवले जातात. म्हणजे हा मायक्रोब अनेक प्रकारचे अँटीबायोटिक्स बनवतोय. एक मायक्रोब स्ट्रेप्टोमायसिस ग्रायसस 41 प्रकारचे अँटीबायोटिक्स बनवतोय आणि बॅसिलस सबटायटिलिस हा जो आहे तो 60 प्रकारचे 60 टाईपचे अँटीबायोटिक्स बनवतोय. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर अँटीबायोटिक्स बनवले जातात. अँटीबायोटिक्स मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. इवन लायकेन्स मध्ये उसनिक ऍसिड बनवलं जातं. उसनिक ऍसिड बनवलं जातं आणि यू बॅक्टेरियामध्ये बॅसिलस 70% यूज केली जाते आणि सुडोमोनासचा 30% यूज केला जातो अँटीबायोटिक बनवण्यासाठी. आता इथं जे मेन अँटीबायोटिक यूज केले जातात जसं क्लोरामफेनिकाल, याचा उपयोग टायफॉइड, वुपिंग कफ यावर केला जातो. इरेथ्रोमायसिन डिप्थेरिया यावर यूज केलं जात आहे. क्लोरोमायसिटिन निमोनियावर यूज केलं जात आहे. स्ट्रेप्टोमायसिन ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे अनेक आजारांवरती त्याचा वापर केला जातो. निमोनिया, टीबी यावर उपयोगात आणलं जातं. त्यानंतर आता हे झाले अँटीबायोटिक्स ॲक्टिनोमायसिटीज पासून मिळणारे. आता बॅक्टेरिया पासून मिळणारे ग्रॅमासिडिन बॅसिलस ब्रेविस पासून मिळतंय. टायरोथ्रायसिन बॅसिलस ब्रेविस पासून मिळतंय. अँटीबायोटिक्स फंजाय पासून म्हटलं तर पेनिसिलियम नोटॅटोम पासून ते अँटीबायोटिक मिळतंय. रामायसिन म्युकर पासून सुद्धा आपण अँटीबायोटिक्स बनवत आहोत. तर अनेक आजारांवरती उपचार करण्यासाठी, कारण आपल्या शरीरावरती अनेक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आक्रमण करतात
आणि एका प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी दुसऱ्या प्रकारच्या मायक्रो